तुझी जी गोष्ट हरवली आहे ती मला सापडली आहे. स्कार्फ? माझा तुझ्याकडचा तो रुमाल आणून दे आणि तुझा स्कार्फ घेऊन जा. एक हात से दे, एक हात से ले. कुठून देऊ याचा रुमाल? नाहीये माझ्याकडे. नकोय मला मम्मा, मला फक्त माझा स्कार्फ हवाय. अगं न जेवून कसं चालेल? आणि मिळेल हा, स्कार्फ मिळेल तुझा. चला खाऊन घ्या आधी. आ करा. नको मला मम्मा, प्लीज घेऊन जाते. हे बघ, तू जर का जेवली नाहीस ना तर अशक्तपणा येईल. आत्ताच हॉस्पिटलमधून आली आहेस ना तू, खायला तर हवंच. आणि ऐक, तुझं डॅडू खाली आहे, कासावीस झालाय. त्याला जर का कळलं तू जेवत नाहीस तर तो वर येईल. चल आकर. ए बाळा, असं रडायचं नाही ग. अश्रू पुस, डोळे पुस. नको मला तो रुमाल माझ्या समोर. तू जा नाहीत ना. से काय होतंय तुला? सॉरी मम्मा. हॅलो. सई, सई अगं हे काय सांगितलंस तू त्याला? कुठून देणार आहेस तू आदित्यचा रुमाल? हा, तुझ्याकडे आहे तरी का? माहितीये ना तुला, इस हाथ से दो और इस हाथ से लो. हो माहितीये मला, पण शोधू ना आपण, सापडेल कुठेतरी. त्या चहाच्या टपरीवर जाऊन बघूया, तिथे तिथे मिळेल कदाचित. अगं तिथे पण नाही मिळणार आहे तो रुमाल. का? कारण तो माझ्याकडे म्हणजे मी गेलेले ना टपरीवर, नाही मिळाला मला रुमाल. तू रुमाल शोधायला गेली होतीस की स्कार्फ? स्कार्फ. मग कसा मिळेल? रुमाल शोधायला म्हणून गेलो तर सापडेलही. सापडेल. मग ठरलं तर उद्या सकाळी आपण त्या टपरीवर जाऊया, तो रुमाल शोधूया, त्या आदित्याला देऊन टाकूया आणि त्याच्याकडून माझा स्कार्फ घेऊया. ओके ओके. मी नाही देणार कोणाला रुमाल. कसला जेवलो देवा. एकदा, फक्त एकदा ढेकर येऊ दे रे. पिंट्या, पोटात अस्वस्थ आहे ना सगळं. लहानपणापासून खाण्याचं व्यसन तुला. रोज 2 घास कमी जेवला असतास ना तर 2 वर्ष पुरेल एवढं अन्न शिल्लक राहिलं असतं घरामध्ये. बकासूर परवडला. एकदा जेवला की 15 दिवस झोपायचा तरी. हा रोज जेवतो आणि रोज झोपतो. तुमची बोलणी खाऊनच पोट भरतो आता. किती किती टोचून बोलताय. पण एवढं टोचलं तरी तुझा फुगा फुटतोय कुठे? वा खा, गरम पाणी पी. ढेकर नाही तर पादल तरी होईल. या 2 पैकी एक तरी गोष्ट व्हायलाच पाहिजे. घे. नको 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 नको. श्वास आत जात नाहीये, ओवा कुठनं जाणार. थोडी जागा असती तर जेवलो नसतो का 2 घास अजून. खा. ओरडू नको, पोटात गोळा येईल ना अजून माझ्या. गरम आहे. गरम गरम आहे रे. गरम. येऊ दे येऊ दे. पुश पुष्कळ पुष्कळ येऊ दे. थांबला जरा. येत आहे. होतंय होतंय. कुठलं हो? इकडे ओवा खायला घातला याला तरी एक ढेकर येत नाही. इकडे आप्पांचा तोफखाना सुरू. कठीण आहे रे बाबा पिंट्या तुझं.
बरं झालं गेले. एक मिनिट हे, आली आली तिथून तिथून आली तिथून आली अरे हा सुटलो आली एकदाची ढेकर. हा ए आद्या जा ना, थोडीशी जागा झाली पोटात, एक 4-5 लाडू घेऊन ये जा, खाऊया. पिंट्या मामा आता बरी आली रे तुला ढेकर. मग काय हे सगळे असले ना की प्रेशर असतं माझ्यावर खूप, त्यामुळे ढेकर येत नाही. वरनं प्रेशर देतात ते. तुझं बरं आहे, तू लाडका आहेस त्यांचा, तुला नाही देत प्रेशर वगैरे ते. चला चला बस रे. ती मुलगी तिचा स्कार्फ दिलास का परत? का सांग ना. नाही म्हणजे उद्या देणार आहे. हा देऊ नकोस, शहाणा असेल तर अजिबात देऊ नकोस, ठेव तुझ्याकडेच. का? अरे असं मुलगीचा स्कार्फ मिळणं असं हाय 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 असं रोमॅन्टिक वाटतं. काय माहित, कदाचित तुझी लव्ह स्टोरी सुरू झाली असेल तर. लव्ह स्टोरी हे नको रे बाबा, हे असले लव्ह स्टोरी वगैरे नको. ती मुलगी आणि तिचा तो स्कार्फ यांच्याशी माझा काहीही संबंध नाहीये आणि तो जोडण्यात मला इंटरेस्टही नाहीये. येडायस तू. अरे हे जोडणं बिडणं आपल्या हातात नसतं. तो बसला ना वरती जोडणारा, तो जोडतो, तो प्रेमात पाडतो आपल्याला. कधी प्रेमात पडतो ना आपण ते कळत पण नाही. हा उगाच रे. हे बघ उद्या तिला मी तो स्कार्फ देणार आहे, विषय संपला. चल. नक्की नक्की बघा. ओरे आद्या बघ. हा हे बघ काय होईल नंतर, तुला असं वाटेल की ती पोरगी फार आवडली होती, पण तिचा स्कार्फ परत केला आणि सगळी माती झाली. वेळ एकदा निघून गेली हातात ना, काही नाही. तर मग ठोठो. पिंट्या मामा माझं तुझ्यासारखं नाही होणार आहे, तू काळजी नको करूस. माझ्यासारखं. चला चला, उद्या मलाही काम आहे. काय झालं? इथं झोपूयात रे. ठीक आहे, दादा मामाला सापडशील उद्या. चल चल. बापरे. मला ऑफिसमध्ये टेबलवर घालायला होईल. नको नको, अंग पुसायला वापरेल मी, मऊ दिसतंय. नाही, टेबलवर घालायला चांगला आहे. जुनं झालं की पोषण करता येईल, छान टिपलं जाईल. भारी आहे, मोठं आहे. मला गॅरेजमध्ये गाड्या पुसवायला भेट, आणि तसंही मी लहान आहे, मलाच द्यायला पाहिजे तुम्ही. कशाला? दुपट करायला. लहान मोठ्याचा काय संबंध? हे फडकं मीच घेणार. मी मोठा आहे, मी घेणार. मी का नाही? अरे मला द्या रे, माझी वाट लागेल. मी घेणार. ज्याच्या हातात येईल त्याचं फडकं. लागेल. अरे बंधू, अरे
अरे वा, माझं फडक खुर्चीवर अंतरता येईल मला. हे बघ, त्यांनी इथे मला चहाचा कप दिला, त्याच्याभोवती रुमाल गुंडाळलेला होता. मग मी तिथनं इथे आले, इथे चहा प्यायला आणि इथे ठेवला. हा बरोबर, इथेच ठेवलास. आठवलं, मला आठवलं. मग इथेच असायला पाहिजे होता रुमाल. एनिवे, आपण शोधूया. तू तिकडे बघ, मी इथे बघते. हो मॅडम, काय करताय? शोधतीये, दिसतंय ना? हो मॅडम, 2 दिवस झालं शोधताय, कशाला फालतू टाइम वेस्ट करताय? ओ, आम्ही आमचं शोधतोय ना, तुम्हाला शोधायला सांगतोय. तुम्हाला काय आहे मग? अहो, इथं राहिला असता तर दिला असतं ना. काय मॅडम? हो हो, इथेच आहे आमचा रुमाल. अहो, आतापर्यंत एक पण चीज इथनं काय गेली नाही. तुमची बॅग चेक करा. हा छे, काही पण काय? हो मॅडम, काय कटकट लावली हो, केली ना माझी नुकसानी. आता रोजच्या गिराकाला काही ही फालतू चाय देऊ? आता किती नुकसान झालंय तुमचं? सांगा सांगा मला, नक्की किती नुकसान झालंय तुमचं? मला ऐक ना, जाऊ दे. ऐक ना, अगं आदित्य कधी पण येईल, आपण आपलं काम करूया ना. आणि आदित्य आला आणि रुमाल नसेल मग? तसं होणारच नाही. एक मिनिट. हॅलो चंदू काका, एक काम करा, 1 डझनभर रुमाल घेऊन इथे चहाच्या टपरीवर या. मी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन पाठवते. हां, बाय. गेला कुठे? इथेच होता. अप्पा, काय शोधताय? शोधताय काय? अरे चष्मा शोधतोय रे सकाळपासून. हो, किती दाखवाना आठवले, मिळतच नाही. अरे बापरे, असं झालं? या बसा, आपण शोधू. बसा बसा. कुठे गेला असेल बरं चष्मा? शोधू आपण. कुठे असेल बरं? इथं बघा, इथे बघा. कुठे कुठे? हा, हे काय? बांधून ठेवलंय म्हणून जाणवलं नसेल हाताला. असं होतं मग. थँक्यू. थँक्यू काय अप्पा. बघू ते. माझा सोटा कुठे? सोटा ना, हे बघा तुमचा सोटा. आणि माझी आमची डबी कुठे? ती ना, अप्पा हे बघा इथेच आहे. सगळं अगदी तुमच्या हाताशीच ठेवलेलं आहे. पाणी आणून ठेवलंय. अरे वा. आणि काही लागलंच तर पिंट्या मामाला बोलवून घ्या ना गॅरेज मधनं. तू पुन्हा बसला? तुला जायचं नाही? अहो ते अप्पा, केस वाढलेत बरं का. त्या माणसाला बोलवून घेऊ का मी? नाही, मी करीन, ते मी करीन. तू जा. अरे एक मिनिट, ते घेऊन कुठे निघालास? ठेवी ते ठेव म्हटलं ना. टेबलावर टाकायचं. अप्पा, टेबलावरच टाकायला घेऊन चाललो होतो. हो, जा. नक्की? हो.
काय मिळालं का तुझं फडक? अरे दादा, फडकं नाही, ते स्कार्फ आहे. तेच ते. कोणाचं आहे स्कार्फ? तुझ्याकडे कसा आला? अरे गप्प का त्या फोनवाल्या नैनाचा आहे स्कार्फ. अरे कोण नाही ना, मी खरंच सांगतो असं काही नाहीये. बघ कसं आहे, सांग ना कसं आहे. मला सांग, तो स्कार्फ आप्पांकडून आणण्याची गरजच काय होती? गरज मला काहीच गरज नव्हती. गरज नव्हती ना, मग एवढं तडफडत का होतास स्कार्फ साठी? काय मॅटर तर नाही ना? का तुझा रुमाल देऊन हा स्कार्फ घेऊन आलास? कालचा ह्याचा रुमाल धुवायला नव्हता. तू रुमाल देऊन आलायस का? रुमालाच्या बदल्यात स्कार्फ. प्रगती आहे, लग्न होणार लवकर. अरे चुकून आलंय ते माझ्याकडे आणि माझाही रुमाल चुकून गेलाय तिथे. म्हणजे विश्वास ठेवा माझ्यावर. विश्वास कसा ठेवायचा? रुमाल परत आल्याशिवाय विश्वास बसणार नाही. नाही येणार आहे ना रुमाल. हे बघ, हे आत्ताच्या आत्ता तिथं नेऊन देतो आणि माझा रुमाल घेऊन येतो. बरं आता जाऊ का? जिचा स्कार्फ आहे ती वाट बघत असेल. वाट बघत असेल? मुलगी वाट बघत असेल. हे घ्या रुमाल. अहो नेमका कुठला घ्यावा ना तेच कळत नव्हतं, म्हणून हे सगळे घेऊन आलोय. तुम्हाला कुठला हवाय तो ठेवा, बाकीचा तो दुकानदार परत घेणार आहे म्हणाला. नाही राहू देत, सगळेच राहू देत. थँक्यू चंदू काका, तुम्ही निघा आता. खरंच निघू? हो निघा, खरंच निघा. थँक्यू. बरं. आता येऊ दे त्याला. एक नाही, चांगले डझनभर रुमाल फेकते त्याच्या तोंडावर. आणला का रुमाल? आणला का स्कार्फ? आधी रुमाल, आधी स्कार्फ. हे बघ, मी कालच फोनवरती बोललो होतो. इसात से दे, इसात से ले. बघू दे मला माझा स्कार्फ. आता त्यात काय बघायचंय? मी तुला फोन करून बोलवलंय. हे बघ. हा बघू ना, रुमाल बघू आणि मग घे स्कार्फ. हे सगळे रुमाल घे आणि मला माझा स्कार्फ दे. हे काय? ह्याच्यात माझा रुमाल कुठे? तुझा कसला? सगळे तुझेच आहेत. सगळे घे आणि मला माझा स्कार्फ दे. मला हे रुमाल नकोय, मला माझा रुमाल हवाय. अरे कमी आहेत का हे? मी अजून आणून दे हवं असलं तर, पण स्कार्फ दे, लगेच दे. मला बाकीचे कुठलेही रुमाल नकोय, मला माझा रुमाल हवाय. अरे हा काय हट्ट आहे? तू त्या लाकूड तोडे आणि कुऱ्हाडीच्या गोष्टीमधला लाकूड तोडे आहेस का? की मी तुला सोन्याचा रुमाल दिला, चांदीचा रुमाल दिला आणि शेवटी तिन्ही बक्षीस म्हणून देऊन टाकले. हे एवढे रुमाल माझ्या अंगावरती टाकून काय पैशांचा माज दाखवतेस का ग? मला नकोय ते रुमाल, मला माझा रुमाल हवा. माज? कसला माज? आणि एवढं काय त्या रुमालामध्ये? साधा रुमाल तर येतो. हा ठीक आहे, देतो तुझा स्कार्फ. दादा एक मिनिट. हे घे तुझ्यासाठी स्कार्फ. शी, हे काय? हा स्कार्फ आहे माझा. नाही, कोणाच्या तरी गळ्यातला आहेच ना. मग ह्या स्कार्फ मध्ये आणि तुझ्या स्कार्फ मध्ये काय फरक आहे? घे हा, आणि मी ठेवतो याच्यातला कुठला तरी रुमाल. मला माझा स्कार्फ दे. मग मला माझा रुमाल दे. अरे नाहीये तुझा रुमाल माझ्याकडे. मग का खोटं बोललीस की आहे म्हणून? नाही जाऊ दे, आता तुझा स्कार्फ देतच नाही तुला. जा, एक चहा टाका. मी शेवटचं सांगतेय, मला माझा स्कार्फ दे. देणार नाही, काय करायचं ते कर. मला माझा स्कार्फ दे. हे देत नाही. जाग. सई, अरे सई नको. आता शोध तुझा रुमाल आणि पुस त्यानीच तोंड.